नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मऊसूत उपमा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. एकदम मऊसूत, दाणेदार, नाश्ता सेंटरसारखा उपमा किंवा उपीट घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत. मऊ आणि दाणेदार उपमा बनवण्यासाठी रवा कोणता घ्यायचा, प्रमाण कसं घ्यायचं, पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हा उपमा एकदम टेस्टी बनवायचा असेल, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या भाषेत हे रेसिपी सांगितलेली आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. परफेक्ट उपमा बनवण्यासाठी आपल्याला घेणारं प्रत्येक जिन्नस आपल्याला एखाद्या वाटीने किंवा एखाद्या कपाने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता दाणेदार आणि मऊसूत उपमा बनवण्यासाठी इथे आपल्याला मध्यम आकाराचा जाडसर रवा घ्यायचा आहे. म्हणजे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठा नाही. तर अशा पद्धतीचा आपल्याला हा रवा घ्यायचा आहे. तर या वाटीने आपण हे रव्याचं प्रमाण मोजून घेतलेलं आहे. तर याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण पण मोजून घेता येतं. म्हणून आपल्याला कधीही उपमा करत असताना आपल्याला एखाद्या वाटीने किंवा एखाद्या मेजरिंग कपने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जो आपण रवा घेतलेला आहे, तो रवा आपल्याला त्या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला रवा घातल्यानंतर मोठा गॅस करायचा आहे आणि 1-2 मिनिटं आपल्याला हा फुल गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हा रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये आपला छान हलका-हलका हा रवा छान फुलू लागलेला आहे. रवा भाजत असताना आपल्याला अशा पद्धतीने बुडापासून छान ढवळून घेत आपल्याला अशा पद्धतीने हे रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना आपल्याला अजिबात हा रवा करपू द्यायचा नाही. अशा पद्धतीने सतत उलथणीने छान ढवळून घ्यायचा आहे आणि खमंग आणि खरपूस आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा जितका तुम्ही खरपूस आणि खमंग भाजाल, तितका तुमचा उपमा एकदम मऊ, सुटसुटीत आणि खमंग होतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला रवा छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण इथे रवा छान खमंग भाजून घेतलेला आहे. आता भाजून घेतलेला रवा आपल्याला ताटावरती छान पसरवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. आता ते सेम कढई आपण गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम कढईमध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. उपीट किंवा उपमा असल्यामुळे याला तेल थोडं जास्त लागतं म्हणून उपीट उपमा करत असताना थोडंसं तेल जास्तीचं घालायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला 1-2 चमचे चणा डाळ घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे 1-2 चमचे उडीद डाळ घालून घेतलेला आहे. तर या उडीद डाळ आणि या चणा डाळीची आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे किंवा याचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये हे डाळी परतवून घ्यायचं आहे. आता उपीट तुम्हाला जितकं तिखट पाहिजे असेल, तितकं तुम्हाला यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. तर इथे मी एक 3 ते 4 हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत. मिरची पण आपल्याला या डाळीसोबत 1 मिनिट भरासाठी या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे एक अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. तर हे सगळे जिन्नस याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान खमंग, खरपूस तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये छान हे सगळे जिन्नस छान परतले गेलेले आहेत. तर इथे आपण 1-2 मोठे कांदे मोठ्या-मोठ्या तुकड्यामध्ये छान चिरून घेतलेले आहेत. ते कांदे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे असे मोठ्या-मोठ्या तुकड्यामध्ये कांदा घातल्यामुळे आपले खाताना उपमा एकदम छान चवीला लागतो म्हणून आपल्याला उपमामध्ये आपल्याला मोठ्या साईजमध्येच आपल्याला हा कांदा कट करून घालायचा आहे. नंतर यामध्ये 1-2 चिमूट हिंग घालून घेतलेला आहे आणि हे कांदा आपल्याला या सगळ्या जिन्नसासोबत छान परतवून घ्यायचा आहे.
तर मोठा गॅस करायचा आहे आणि एक 2 मिनिटासाठीच आपल्याला हा थोडंसं हलकसा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर खूप जास्त आपल्याला बदलायचा नाही. फक्त या कांद्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत किंवा या कांद्याला थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपण हे छान कांदा परतला गेलेला आहे. जर तुम्हाला उपमामध्ये हळद जर घालायची असेल, तर तुम्ही या स्टेजला हळद घालून घेऊ शकता. जर आवडत नसेल, तर तुम्ही हळद हे स्किप करून घेऊ शकता. तर या फोडणीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुमचा जितका रवा असेल, तितका आपल्याला दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे ह्या भांड्याने मी हे 1 भांडं रवा घेतलं होतं. त्यासाठी इथे 2 भांडे पाणी घालून घेतलेलं आहे. असं हे उपमाचं पाण्याचं प्रमाण आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून या पाण्यामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे आणि याला छान खदखदून एक उकळी आणायचं आहे. तर उपीट बनवत असताना आपल्याला पाणी वेगळं गरम करायची गरज लागत नाही. फक्त या फोडणीमध्येच आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे या फोडणीमधले सगळे फ्लेवर या या पाण्यामध्ये उतरते आणि उपीट आपलं चवीला छान लागतं. तर इथे आपण बघू शकता छान आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये भाजून घेतलेला रवा एका हातात घ्यायचा आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने रवा घालायचा आहे आणि एका हाताने उलथण्याने ढवळून घ्यायचा आहे. असं रवा घातल्यामुळे आपल्या या उपीटला अजिबात गुठळ्या होत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला रवा घालून छान ढवळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळाच भाजून घेतलेला रवा या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही. एकदम मस्त आपलं या पाण्यामध्ये रवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर इथे आपलं पाण्याचं, रव्याचं एकदम परफेक्ट प्रमाण असल्यामुळे आपला एकदम रवा छान या पाण्यामध्ये फुलून आलेला आहे. तर बघू शकता आपला इथे मस्त रवा आणि हे घातलेले सगळे जिन्नस छान एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये भरपूर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोथिंबीर छान या उपम्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान याची वाफ काढून घ्यायचा आहे. म्हणजे यामधला रवा जो उरला-सुरला कच्चा आहे, त्याचा कच्चेपणा जातो आणि मस्त आपला इथे उपमा बनून तयार होतो. तर एक 2 मिनिटामध्ये आपण यावरचं झाकण काढून बघूया. तर बघू शकता असा हा उपमा आपला खाण्यासाठी बनून तयार झालेला आहे. तर बघू शकता आपण घेतलेले सगळे जिन्नस एकदम परफेक्ट झालेले आहेत आणि मस्त आपल्या इथे एकदम मऊसूत, दाणेदार आपल्या इथे उपमा बनून तयार झालेला आहे. कधीही उपीट करत असताना आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादं मेजरिंग कप घ्यायचं आहे आणि त्यानेच आपल्याला रव्याचं आणि पाण्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस मोजून घेतली की एकदम परफेक्ट आपल्या इथे उपमा बनून तयार होतो. तर हा उपमा किंवा उपीट थोडंसं गरम आहे. थोडं आणखीन थंड झालं की याला छान दाणेदार टेक्स्चर येतं आणि मऊसूत आपल्या इथे उपमा तयार झालेला आहे. तर असा हा उपमा आपला सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासामध्ये असा हा उपमा तुम्ही नेऊ शकता. तर तुम्हीही असा उपमा नक्की करून बघा. तर या गरम-गरम उपीटसोबत तुम्ही यावरती बारीक शेव, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्यासोबत लिंबाची फोड. आहा! एकदम चवीला भारी लागते. तर अशा पद्धतीने उपमा नक्की करून बघा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.